सर मुळात प्रांत नव्हता अभिनयाचा, पण मग ॲक्सिडेंटली असो किंवा काही कारणानं असो तुम्ही तिच्याकडे आकर्षित होत गेलात आणि यात रमलात, स्थिरावलात. मग त्यात नोकरीही सोडलीत, स्थिरस्थावर असलेली की नको अवधान येतं त्यामुळे म्हणून. अशा परिस्थितीमध्ये विविध अंगी प्रयोग करत असताना कधी असं वाटलं का की मी पडद्यावर येतोय, पण पडद्याच्या मागे राहून किंवा कॅमेऱ्याच्या मागे राहून मी दिग्दर्शकाच्या अंगानं हा प्रयोग करून बघावा, असं कुठे जाणवलं का आणि तसा काही प्रयत्न केलेत का? नाही, प्रयत्न नाही, मला तशा संधी मिळाल्या मला. पण हा प्रश्न मला विचारला गेला की तुम्ही इतके आहात तर तुम्ही एक हसवापसवी सोडलं, ते मीच लिहिलेलं होतं, माझंच होतं, मी 6 भूमिका करत होतो, ते मी दिग्दर्शन केलं, दिग्दर्शन मला करायला लागलं कारण माझंच सगळे आयडियाज होत्या त्या. पण एरवी नाही मी केलं कारण मला 2 गोष्टी अगदी स्ट्रॉंगली, एक पहिली गोष्ट म्हणजे मला आवड नाही दिग्दर्शकांनी आणि मला टेम्परामेंट नाही. ते टेम्परामेंट ज्याला एक काय त्याला मराठी शब्द मला माहीत नाही. म्हणजे एका वेळेला ही सर्कस सांभाळायचं, सगळ्यांना सगळी डिपार्टमेंट सांभाळायची, अष्टावधानी राहायचं, हे मला जमेल. तिकडे माझा कॉन्फिडन्स घालतो की म्हटलं नाही, आपण बरं ना, आपलं काम बरं. त्याच्यामुळे आयडियल माझ्यासाठी सिच्युएशन अशी की आपण लिहिलेलं आपण त्याच्यात ॲक्ट करणं आणि ती आपली काय म्हणते त्याला व्हेन किंवा आपली ती प्रकृती लेखनाची समजून घेणारा दिग्दर्शक असेल, नेमकं त्यातला तो हे तसं मिळाले मला. म्हणजे आता गंगाधर टिपरेचं मूळ लेखन माझं होतं अनुदिनी, तर तो केदार शिंदेने बरोबर त्यातलं हे केलं आणि त्यांनी स्क्रीनप्ले हे लिहिलं, स्क्रीनप्ले लिहिला, डायलॉग्स गुरु ठाकूरनी लिहिले. तसे मला मिळाले. आता पत्रपत्री विजयनी हे केलं, नीरज शिरवाईकरनी त्याचं नाट्य रूपांतर केलं आणि विजयनी बसवलं. तर तसं मला आयडियल वाटतं की आपण लिहून त्यात काम करणं. दिग्दर्शन मला इंटरेस्ट नाही, कंटाळा म्हणा, आळस म्हणा आणि टेम्परामेंट नाही. म्हणजे ते सगळं कुठे ते हे पण बघा, ते पण बघा, ते पण आपण आपल्या भूमिकेवर कॉन्सन्ट्रेट करूया, हा थोडा स्वार्थी विचार त्याच्या मागे असतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.